आहे बॉलिंग करण्याचा मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये डिफेन्स मध्ये त्यांना सामना जिंकला होता. अगदी एस 11 श्लोक स्फोट गराडा टीमला पराभूत करून हा संघ या फेरीमध्ये आलेला आहे. मी ते म्हणेन या मॅचमध्ये ओर हा 6 षटकाचे शेवटचा सामना आहे. दिवसातला हा शेवटचा सामना आहे. रोहिदास आणि त्याच्या सोबतीला गणेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गणेश. मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी झाली होती. याच्या गोलंदाजाची 2 षटक फेकलं होतं मी तर म्हणेन गणेश हा गोलंदाजानं. आणि 2 षटकामध्ये मी तर म्हणेन फक्त 8 धावा खर्च करत त्यानं 4 विकेट मी तर म्हणेन मिळवल्या होत्या. एस 11 श्लोक स्फोट गराडा संघाच्या सोबत केलेत असताना या मॅचमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतंय भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमच्या सोबत आता त्यांना चांगला खेळ करावा लागणार आहे. पहिला बॉल डॉट आला इथून गोलंदाजाचा. लोअर फलटॉसचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रमेश चेंडूची उचल फेक केली जाईल त्या अगोदर स्ट्राईक रोटेट केली जाते. बॉलवरती सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीनं पहिली धावफलकावरती आपण सध्या या ठिकाणी पाहतोय. गणेश मागच्या मॅचमध्ये फलंदाजी भरपूर चांगली या फलंदाजाने केली होती आणि आता तोच स्ट्राईक एंडवरती सध्या आपल्याला पाहायला मिळेल. हो, परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली आहे ना गोलंदाज गणेशची मागच्या काही 2-3 षटकावरती ती उल्लेखनीय कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि या षटकामध्ये देखील तशी त्याच पद्धतीने त्याच इंटेक्शननं तो गोलंदाजी करतोय. समोर कोण आहे मला ठाऊक नाही आहे, परंतु माझी जी गोलंदाजी आहे ती मी सिद्ध करणार आणि तो स्पेल त्याचा सध्या पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाऊड अपेल अगदी इष्टांचा जवळून हा चेंडू खरे तर आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु अगदी जणू काय किंचित अंतरावरती इष्टांच्या जवळून हा चेंडू विकेट किपरच्या सरळ हातामध्ये पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉवर प्लेमध्ये मला का गोलंदाजी दिली जाते याचे जिवलंत उदाहरण हा गोलंदाज देत असताना आपण पाहतोय. गणेश अगदी उंच खुरा सर सतळ पातळ बांध्याचा हा गोलंदाज आहे आणि त्याच इंटेक्शनना त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नामदेव धुमणा त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक करत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाही नाही आहे त्या ठिकाणी फलंदाज, कारण नामदेव असा खेळाडू आहे की तो कधीही त्या ठिकाणी मी म्हणेन डायरेक्ट हिट जरूर केले असते जर का धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच, परंतु इथून रिक्स घेणं कठीण राहील यामुळे इथून धाव घेण्याचा प्रयत्न खेळाडूंचा राहिलेला नाही आहे. डॉट बॉल अजून एक आलेला आहे. 5 बॉलमध्ये 1च धाव खर्च केले आहे दर्श 11 सुधागड टीमचा. ओ बॅटच्या स्लॉटमध्ये ब्लॅक स्क्रीनच्या उजवीकडनं ठोकलाय. आज शेवटच्या बॉलवरती मी इथं म्हणेन क्षेत्ररक्षक होतला परंतु बनलाय दर्शक. सीमा रेषा पार धाबा मिळतील सा येतो षटकार. षटकार शेवटच्या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वरती. बिनबाद 7 स्थिती पाहायला मिळते आपल्याला. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी टीमची सर्वप्रथम बॅटिंग करत असताना गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. शेवटचा बॉल जर आपण उल्लेख केला ना शेवटचा बॉलवरती आलेला षटकार 5 चेंडू सुरेख पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळत होते. गोलंदाज
गणेश पण तो शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार मी त्यामुळे नक्कीच जिव्हारी लागला असेल गोलंदाजाच्या. मयूर आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू शॉर्ट पेस लेनचा बॉल हुक केलाय तर ते 8 सर्कलमध्ये हा चेंडूचे फिरकी फील्ड केलं जात आहे. त्या अगोदर एक धाब्या चेंडूवरती खरं तर मिळली जाते. इस डिफिनेटली या ठिकाणी बनचा इशारा करतात वाईट बॉलचा. इथून धाव एक्स्ट्राची धाव इथून खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मयूरला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईट प्लस 1 अशा 2 धाबा या चेंडूवरती खरं तर पाहायला मिळत आहेत. दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. कट करायचं होतं गली पॉइंटला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेन केली जाते. सिंगल डबल न प्रभात सध्या चालू आहे आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमची धावसंख्या 11 वरती या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय गणेश शेठ ठाकरे या साहेबांचा आम्ही तुझित सन्मान या मंचावरती करणार आहोत. या मंचावरती VIPLच्या कर्मचारी डेफिनेटली TIPLचे कर्मचारी आहेत आणि त्यांचा इथे सन्मान आम्ही या मंचावरती खरं तर करतो. आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तो सन्मान करण्यासाठी आम्ही शरद जी बागे साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण आज सन्मान या ठिकाणी साहेबांचा करायचा आहे. डेफिनेटली षटकार टोकलाय फलंदाज गणेशनं. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावपटलावरती अगदी वेगानं पुढे जात असताना आपण पाहतो 17 वरती संघ जाऊन पोहोचतोय. यावेळीचा बॉल हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब होता या ठिकाणी आणि डॉट बॉलचा इशारा जरूर आलेला आहे, परंतु बॅटिंग करणारी टीम जी आहे त्यांनी रिफायर केलेला आहे. हा टीम रिव्ह आहे की वाईटसाठी वाईट चेक करायचा आहे. पंचांच्या निर्णयावरती ते नाखुश आहेत, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह घेतलेला आहे की हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे असं ते सांगतात. त्यामुळे इथून बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह तिसऱ्या पंचांकडं रिफायर केलेला आहे. तिथं नक्कीच चेक केलं जाईल. हेस फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. पंचांचा जो निर्णय होता तो अचूक राहिलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रेव एक गमावलेला आहे या ठिकाणी. अश्विनी भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमनं पहिला रिव्ह त्यांना गमावलेला आहे. एक रिव्ह अजूनही त्यांच्याकडे आहे आणि 2 रिव्ह आपण जर गमावले तर कुठलाही रिव्ह तुम्हाला दिला जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. डॉट बॉल आला या ठिकाणी. डॉट बॉलनं धावफलक स्थिरावलाय 17 वरती. ओ पुढचा दरवाजा बुगडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. सिग्नेचर डिक्स 5 फलंदाज गणेश होतो या चेंडूवरती बाद. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला लागतोय हा पहिला धक्का, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर.
या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती करतो. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आपण यामध्ये मंचावरती करत आहोत. थँक्यू सो मच दादा, आपण या ठिकाणी आलात. अगदी आमच्या एका शब्दाला मान राखून आपण या ठिकाणी आदिवासी रायगड प्रीमियर लीगसाठी खरे तर या ग्राउंड मी तर म्हणेन प्रकाश पवार सरांनी बरेच ठिकाणी मी तर म्हणेन विचारपूस केली होती ग्राउंडसाठी. महादेव बिरकड साहेब असतील, परंतु कुठेही ग्राउंडची उपलब्धता झाली नाही. असं वाटलं होतं की यावर्षी दुसऱ्या मैदानावरती मॅचेस होतील, परंतु पुन्हा एकदा त्याच मैदानावरती खरं तर गटवर्षी आपण जी स्पर्धा पाहत आलो आहे आणि त्याच मैदानावरती पुन्हा एकदा रुपेश दादा गायकवाड यांनी सांगितलं की हा नक्कीच मी माझ्या माध्यमातून हा ग्राउंड तुम्हाला नक्कीच उपलब्ध करून देईल आणि तो शब्द त्यांनी राखत पुन्हा एकदा शब्दाचा मान ठेवत त्याने हा ग्राउंड खरं तर उपलब्ध करून दिला. थँक्यू सो मच दादा. आपला आम्ही आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत गोलंदाज गणेशनं. 4 चेंडू आणि 4 चेंडू डॉट आलेले आहेत. मॅडम षटक येईल का? आजच्या दिवसातील पहिलं मॅडम षटक पाहायला मिळेल का? गणेश 4 चेंडू डॉट 1 विकेट. ओ माय गॉड, क्या बात आहे गणेश. आज तुझ्यासाठी शब्द नाही आहेत मित्रा. आज ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी केली एवढ्या हो. आणि बघा पहिल्या मॅच मध्ये मी तर म्हणेन त्याला 12वा खेळाडू म्हणून त्याला बाहेर बसवलं होतं या गोलंदाजाला आणि ती मॅच गमावली होती दर्श 11 सुधागड टीमनं. आणि त्यानंतर त्याने केलेली वापसी दर्श 11 सुधागड टीमला दोन्ही सामने आणि मॅडम षटक देखील या ठिकाणी फेकलेला आहे. जरा एकदा जोरदार टाळ्यांनी त्या गोलंदाजाचं आपण स्वागत करूया. पहिलं मॅडम षटक पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दर्श 11 सुधागड टीमचा हा गोलंदाज गणेशच्या नावावरती खरं तर राहिलेला आहे. एक महत्त्वाची विकेट देखील त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु बघा ज्या खेळाडूला पहिल्या मॅचमध्ये चान्स संधी मिळाली नव्हती, प्लेइंग 11 मध्ये जागा नव्हती आणि त्याच खेळाडूनं दर्श 11 सुधागड संघाला आतापर्यंत जीवित ठेवला आहे या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये. चला पाण्याची माग केली जाते. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ राहिला होता गोलंदाज गणेशचा. आज आपण त्याची गोलंदाजी पाहिली. पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती, परंतु जशी संधी मिळाली खरं तर आणि तसा त्याचा खेळ ह्या मैदानावरती आपल्याला खरं तर उल्लेखनीय पाहायला मिळाला. तिथून दर्श 11 सुधागड संघानं मी इथं म्हणेन एस 11 श्लोक स्पोर्ट गराडा संघाला पराभूत केलं. कारण त्या मॅचमध्ये त्यानं 2 षटक फेकले होते आणि त्या 2 षटकामध्ये 8 धावा खर्च करत 4 महत्त्वाचा विकेट. आणि जणू काय त्याच इंटॅक्शननं याही 2 षटकामध्ये त्यानं इथं देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याने केली. 7 धावा देत 1 महत्त्वाची विकेट. 2 षटकामध्ये 1 मॅडम षटक आणि 1 विकेट त्याच्या या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. कौतुकमय गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गणेश या गोलंदाजाची. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 18 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहिला. ड्रिंक्स ब्रेकमध्ये थोडीशी चर्चा जरूर झाली असेल की इथून भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी टीमची जो धावा आहेत त्या धावा कुठेतरी मी तर म्हणेन इथून आता एक्सलेटरवरती पाव हे जे पडद्याआडचे जे हिरो असतात ना ते खरं तर आपल्याला ज्याच वेळेस दिसतात ज्या वेळेस खरं तर चमकतात ज्या वेळेस त्यांना संधी मिळत असते. बघा पहिल्या मॅचमध्ये संधी नव्हती, जशी संधी मिळाली. हे जे पडद्याआडचे हिरो आहेत ना ते खरं तर कुठेतरी दडलेले असतात, परंतु इतक्या मोठ्या लिंकमध्ये चमकणं मित्रांनो खरं तर मी कौतुक करेन की दर्श 11 सुधागड टीमचं कॅप्टनचं ज्या पद्धतीनं या खेळाडूला संधी मिळाली आणि चान्स या खेळाडूला मिळाला दिला त्याबद्दल खरं तर मी त्यांचं कौतुक करेन की
या खेळाडूला पहिल्या मॅचमध्ये जरी स्थान मिळालं नव्हतं, परंतु 2 मॅचमध्ये त्याचा खेळ उल्लेखनीय राहिलेला आहे. यावेळेस थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी एक्स्ट्राचा दाबा, थ्रो थोडासा खराब. डेफिनेटली या ठिकाणी 2 धाबा आलेल्या आहेत. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमचे पॅकर अर्थातच अरुण दादा पवार यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. अरुण दादा पवार आपण प्लीज लगेच. आणि दर्श 11 सुधागड टीमचे पॅकर अर्थातच अरुण दादा वाघचौरे यांनाही विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचं आहे. आणि तसेच एच 11 श्लोक स्पोर्ट गराडा टीमचं पॅकर अर्थातच सचिन दादा ठाकरे यांना देखील आम्ही विनंती करतोय की दादा आपण मंचावरती यायचं आहे. आपला यशस्वी सन्मान ह्या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जाईल. तिथून एक धाब याही चेंडूवरती खरं तर पाहायला मिळते. गोलंदाजी मी तर म्हणेन भरपूर चांगली पाहायला मिळते. दर्श 11 सुधागड टीम आज संघाला भरपूर प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून देखील एन्जॉय करतोय. या टीमचा खेळ आज पाहण्यासाठी खरं तर मी तर म्हणेन परली त्यानंतर परली विभागामधून खरं तर अनेक गावागावातून या टीममध्ये जे खेळाडू आहेत ते खेळताना तुम्हाला दिसत आहेत. त्यांची गोलंदाजी सध्या तरी बहरताना पाहायला मिळते आहे. रमेश आपण पाहतोय अजून एक विकेट या ठिकाणी गमावलेली आहे. टीम भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीम सध्या बॅकफुटवरती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. सन्मान या ठिकाणी आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय अरुण दादा यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही या मंचावरती करतोय. शरदजी बागे या साहेबांच्या माध्यमातून हा यशस्वी सन्मान आम्ही हा मंचावरती करतोय. सचिन दादा ठाकरे यांनाही विनंती असेल की दादा आपण देखील यायचं आहे आणि या सन्मानाचा आपण स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर अरुण दादा बागचौरे यांना विनंती असेल की आपण दादा मंचावरती यायचं आहे. तुमचा यशस्वी सन्मान ह्या मंचावरती या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अगदीच दर्श 11 सुधागड टीमचे पॅकर आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्तुत केलेला आहे. अरुण दादा बागमारे आणि त्यानंतर या टीमचे मी तर म्हणेन यशवंत दादा ढुमणा हे देखील या टीमचे पाखर आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत पण आज ते आम्हाला दिसले नाही आहेत. या ठिकाणी काही काम असतं खरं तर ते बाहेर असतील, पण त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. अगदी एक दिलदार व्यक्तिमत्व कासारवाडी गावातून ते बिलॉंग करतात, परंतु नेहमीच एक त्यांचा स्वभाव त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं राहिलेलं आहे आणि त्यांचा संघ सध्या खूप चांगली कामगिरी करतोय. ते आज देखील खुश असतील की आज जरी ते इथं पोहोचले नाही आहेत, जरी ते आज इथं नाही आहेत, परंतु दर्श 11 सुधागड संघाचा जो खेळ राहिला आहे तो उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळाला. त्यातून 4 धाबा आलेले आहेत, परंतु हां येस डेफिनेटली एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी येत आहेत आयोजकांकडून की डाव्या जी विहीर आहे त्याच्यावरती जी नेट टाकलेली आहे बघा, ती काही खेळाडू काढतायत, तर प्लीज ती काढू नका. कारण तिकडून जे ग्रामस्थ आहेत वाडीमधले त्यांच्याकडून या सूचना आलेल्या आहेत की ती नेट काढायची नाही आहे. ते ओरडत आहेत, त्यामुळे प्लीज आपण खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण ती नेट काढायची नाही आहे अशी सूचना आम्ही या ठिकाणी करतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावफलकाचा विचार केला 3 विकेट गमावलेल्या आहेत. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमनं धावफलकाचा विचार केला. 26 धाबा 26 रन ऑन स्कोअर कार्ड. थोडीशी दुखापत खरं तर पाहायला मिळते आहे. गणेश आज काय तसा खेळ राहिलाय, गोलंदाजी राहिली आहे. पायामध्ये थोडीशी दुखापत आहे, ही चांगले संकेत नाहीये दर्श 11 सुधागड टीमसाठी. तो आता त्यानं मैदान सोडलेलं आहे, परंतु त्याचा जो स्पेल होता 2 ओव्हरचा तो त्यानं पूर्ण केलेला आहे. एक मॅडम षटक, एक विकेट, 7 धावा त्यानं खर्च केला, परंतु ती दुखापत त्यानं अर्धी दाखवली नाही ज्यावेळेस संघाला त्याची गरज होती. परंतु जशी त्याने 2 षटकं फेकले, त्याने सांगितलं की आता
मी तर फिल्डिंग करू शकत नाही आहे, थोडीशी दुखापत मला जाणवती आहे आणि त्यामुळे त्यांचा 12 प्रतिनिधी जो होता तो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 12 प्रतिनिधी असणं खूप महत्त्वाचं असतं. एखादा खेळाडू कधी दुखापत झाली आहे तर त्या खेळाडूला स्थान नक्कीच मिळत असतं आणि तो आता मैदानाच्या बाहेर आलेला आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 27-27. नितेश आलाय गोलंदाजीसाठी, आपण पाहतोय नितीन नितीन आलेला आहे. पहिला बॉलमध्ये सिंगल ट्रॅक रोटेन केली आहे. यावेळेस उंच गेलाय क्षेत्ररक्षक, बाउंड्री थोडीशी लांब आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला पकडलाय झेल नामदेव ढुमणेना आणि संपवलाय खेळ फलंदाज किरणचा. ही मॅच संपल्यानंतर स्टेजच्या डाव्या साईडला यायचं आहे. त्यांचं कॅप्टन जे आहेत विशाल महादेव फिरकट, ते आपली वेट करतायत त्या ठिकाणी. आपण यायचं आहे. हो, अजून एक दुसरी विकेट सलगची या ठिकाणी पाहायला मिळते. बॅट्समन गेला पावली, परतलाय मनोज झोरे. मनोज आहे, मनोज झोरे नाही आहे त्या ठिकाणी, परंतु त्याचंही नाव मनोजच आहे. पण तोच परतला आता मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा दुसरा धक्का लागत असताना भाग्यश्री अश्विन येलेबर्ण सारंग पालीवाडी टीमला. लॉंग ऑफला खणखणीत असा षटकार. सात हवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याच उशिराणा षटकार इथं पाहायला मिळतोय. 33 पाचवं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. राहुलनं षटकारानं स्वागत केलंय गोलंदाजाचं. यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आर्यन उघडा, मागच्या मॅचमध्ये संधी नव्हती, या मॅचमध्ये त्यांना संधी मिळाली आहे, तो संधीचं सोनं करावं लागेल. या मॅचमध्ये सिंगल या चेंडूवरती पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 34 वरती सध्या पाहायला मिळत आहेत. पण पाहतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामध्ये एक दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी पाहत्या क्षणी प्रेमात पडावं असं आयोजन आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेस फलंदाज युवराज संध्याकाळच्या सत्रामध्ये हा लाभ घेतोय. ठोकलाय एक संगीतमय फटका. सारे गमप धरणीसा 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 आलाय षटकार फलंदाज युवराजच्या बॅटमधून.
पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज प्रमोद शिंगबा भाईसाहेब आनंदवाडी गावामधून हा बिलॉंग करतो हा खेळाडू. तो चालला गोलंदाजी ट्रॅकवरती स्लोकवरच्या या षटकामध्ये. त्याचं स्वागत केलं इथून राहुल टोकलाय. वन बाउन्स लॉंग ऑफला हा खणखणीत आवाज करणारा हा चौकार. येत आहे 4 धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44. नंतर यावेळेस बॅटची कडा विकेट किपर अंकुश बारेने पकडला जाईल आणि संपवलाय खेळ फलंदाजाचा. अजून एक धक्का या ठिकाणी भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला. फलंदाज राहुल होतोय बाद. विकेट आली आहे राहुलची. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज अमित नवीन बॅट्समन उंच गेलाय. विकेट किपर स्वतः कॉल केलाय आणि इथून मात्र अजून एक कॅच पकडलाय विकेट किपरला आणि हा दुसरा सलगचा धक्का. मैदानाच्या आतमध्ये आणि क्रमांक 7 वरती तो मॅच मध्ये थोडासा लेट एंट्री झाली त्याची मैदानाच्या आतमध्ये. एकदा चेंडूवरती येते सिंगल स्ट्राईक रोटेन केली जाईल. युवराजनं चांगली बॅटिंग केली. प्रभावी दोन्ही मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. 38 सर्कलमध्ये फटका आर्यन उघडे त्या ठिकाणी थोडंच पंबल. दुसरीचा कॉल डेंजर झोन मध्ये हा थ्रो झालाय. पंचांचं स्पिंगर ऑन OUT बॅट्समन आउट. एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं 46 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. मॅच मध्ये 47चा पाठलाग 47 धावा बनवाव्या लागतील नेक्स्ट स्पिनिंग मध्ये. चला वरद 11 नाणेवली टीमचे जे खेळाडू आहेत त्यांनी आपल्या डाव्या साईडला यायचं आहे. स्टेजच्या डाव्या साईडला यायचं आहे. त्यांच्या टीमचे जे पॅकर आहेत महादेव पिरगड साहेब हे काहीतरी तुमचे फोटो स्वीट करणार आहेत. त्यामुळे आपण या फोटो घ्यायचे आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल जे वरद 11 नाणेवली टीमचे जे खेळाडू आहेत त्या सगळ्यांनी यायचं आहे. मॅच मध्ये मी तर म्हणेन धाबा पाहायला मिळेल 46 धाबा आणि 47 धाबा संख्येचा पाठलाग करायचे. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. मी तर म्हणेन दर्श 11 सुधागड संघाची गोलंदाजी 2 षटक गणेशनं पेकले होते. 2 षटकामध्ये 7 धाबा त्यानं घरचे केलं होतं. प्रमोदनं चांगली गोलंदाजी केली. रमेशनं उल्लेखनीय कामगिरी त्याची राहिली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अजिंक्य आपण जो पाहत होतो की 70-80 प्लस धावा या मॅचमध्ये होतील, परंतु गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली आहे. त्यामुळे धावा कुठेतरी पुन्हा एकदा लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. याच पद्धतीच्या मागच्याही मॅचमध्ये अजिंक्य धावा झाल्या होत्या एस 11 स्लोक स्पोर्ट गराडा टीमच्या. आणि त्याच इंटेक्शन जो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय ना अजिंक्य संघ, त्या संघाच्या धावा झालेल्या नाही आहेत. त्यामुळे इथून देखील
भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमनं 46 धावा बनवल्यात अजिंक्य, आणि 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा 36 बॉलमध्ये. या धावा कशा पद्धतीने बनतील, या धावा डिफेन्स होतील की या धावा चेसिंग होतील, या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आम्ही बदल करतोय. ऐकूया आवाज अजिंक्य बाऊड सरांचा. इट्स थँक्यू. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 4 आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. पंच तुमच्या उजव्या बाजूला जिथे समोर बॅनर तिथली गाडी बघा, तिचा आरसी थोडासा खाली करायला सांगा, तिथे कोण असतील तर. थँक्यू सो मच. 36 मध्ये करायचे आहेत 47 धावसंख्येचा पाठलाग. 36 बॉलमध्ये 47 धावसंख्येचा पाठलाग करायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दर्श 11 सुधागड टीमनं टॉस जिंकलं होतं फिल्डिंग करण्याचा निर्णय, आणि तो निर्णय अगदी सफल ठरला. दोन्ही मॅचमध्ये त्यांनी कमालीची गोलंदाजी केली. कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं. 36 मध्ये 47 धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं आव्हान आहे. चेंडून अगदी 11 धावा जास्त आहेत, आणि त्याचा विचार करता आता इथून पुढे प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमला देखील ते प्रयत्न करावे लागतील. पहिल्याच बॉलवरती दाट शक्यता होती विकेट मिळण्याची, आणि धावचीत स्वरूपात दोस्तीत कुस्ती आणि महत्वाची विकेट. फलंदाज मयूर डावकुरे हाताचा फलंदाज धावचीत स्वरूपात होतोय बाद. थँक्यू डीजे. प्रमोद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता आपण पाहतोय की दर्श 11 सुधागड टीमचे पाठीराखे बोलतायत, वेडेपणा तू केला कशाला, न धावता धावता रनआउट झाला. फलंदाजाने या ठिकाणी मयूरने विकेट गमावली. एक चांगला फलंदाज आहे मयूर, ज्याच्या हातामध्ये ज्याच्या मनगडी ताकद असते. डावकुर हातीचे फलंदाज म्हटलं तर लांब लचक षटकार त्यांचे आपण सातत्यपूर्वक पाहिलेत, आणि त्या मयूरनं त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली. धाव घ्यायची की होती की नव्हती या दुधा मनस्थितीमध्ये होते दोन्ही फलंदाज, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं महत्वाची विकेट गमावली. मयूर बाद झाला, आणि आता नवीन फलंदाज प्रमोद शिंगवा
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश तयार आहे. दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट मिळण्याची शक्यता आहे. चेंडू जर हातामध्ये आला असताना राहुल त्या ठिकाणी होता, परंतु आपण पाहतोय की चेंडू हाताला ब्रश होऊन स्पर्श होऊन त्या ठिकाणं निसटला आणि तदनंतर एक धाव अगदी चिक्की सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करण्यात येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 1 या धावसंख्येवरती. 1-1 ही स्थिती आहे दर्श 11 सुधागड टीमची. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश तयार आहे. यावेळेस पटका दमदार आहे. मनोज झोरे त्या ठिकाणी होता आणि त्यानं चेंडूला अडवलं. उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण त्या ठिकाणी पाहतोय तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. रेपर केले का पंच? यस, चेक केले जाईल. या ठिकाणी DRSचा वापर केला जाईल आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. धावचित फलंदाज बाद आहे की नाही हे चेक केलं जाईल. बॅट ग्राउंडिंग झाले की नाही ते चेक केलं जाईल. हां, बॅट ग्राउंडिंग झाली म्हणजे सेफ असेल फलंदाज. थोडासा उशीर झाला आणि अगदी थ्रो देखील चांगला होता त्या ठिकाणी मनोजचा, परंतु एक धाव त्या ठिकाणी रोखू शकले नाही. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. गणेश चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅटिंग देखील आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा हा पहिला दिवस आणि पहिला दिवस आपल्या बॅटिंगच्या जोरावरती देखील त्याने गाजवलंय आणि यावेळेस गोलंदाजी देखील प्रामुख्याने तो चांगला करतोय. बॉल तयार आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक फलंदाजांसाठी नंदनवन आणि अशा परिस्थितीमध्ये 38 सर्कल सीमारेषा जर तुम्हाला गाठायची असेल 38 सर्कल पार करून तर अगदी हीच संधी आहे आणि या संधीचं सोनं तुम्हाला करावंच लागेल. 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये बांधलेत. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधा बाहेर आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकलंय. डॉट बॉल या ठिकाणी येईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय की 2 धावा धावफलकावरती या ठिकाणी स्थिरावल्या जातील. 1 विकेट या ठिकाणी गमावलाय. याच पद्धतीची गोलंदाजी या मॅचमध्ये करणं अपेक्षित होतं. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी टीमसाठी. पालीवाडी टीम देखील प्रयत्न करते. त्यांचा गोलंदाज गणेश 100% योगदान या मॅचमध्ये देतोय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला टाकलाय. विकेट मिळण्याची शक्यता आणि फलंदाज बडी मसली जाल में नामदेव या चेंडूवरती धावचीत स्वरूपात होईल बाद. अडीच अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब, 3.5 अक्षरांची किस्मत जर मैदानाच्या बाहेर तुम्ही सोडली ना आणि मैदानाच्या आतमध्ये 4 अक्षरांची मेहनत घेतली तर नक्कीच यश लाभल्याशिवाय राहत नाही. आणि तीच मेहनत घेतली गोलंदाज गणेशनं आणि जबरदस्त गोलंदाजी. केवळ 4 धावा त्यानं या षटकामध्ये खर्च केला. 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यानं या षटकामध्ये प्राप्त केल्या. म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली.
4 धाबा देत 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केल्यात. षटक क्रमांक दुसऱ्याला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज नितेश. आप ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाबींसाठी दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. प्रमोद हा फलंदाज या ठिकाणी सांगतोय परिस्थिती गंभीर, तर प्रमोद खंबीर आणि टोकतोय तो षटकार. बॉल तयार आहे. यावेळेस फटका फसलाय. परिस्थिती नाजूक असताना आपण पाहतोय की गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आणि नितेशनं महत्वाची विकेट, जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसत होताना ज्याचे जोहर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत होतो, तो फलंदाज प्रमोद या ठिकाणी होईल बाद. 18 धावा आहेत धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती, 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात.
नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. थोडं आपण पाहतोय की स्कोअरमध्ये थोडं मिस्टेक झालं होतं. जरूर आता सध्याच्या घडीला 18 धावा 10 पलकावरती आहेत. 2 धावा अगदी एक्स्ट्रा होत्या लाईव्हच्या माध्यमातून. आणि आमचे ऑनलाईन आपण पाहतो आमचे लाईव्ह स्कोरर जे आहेत आणि अगदी त्यांच्या माध्यमातून ही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि यावेळेस फटका उंच आणि तितकाच लांब देखील. आणि बॉल चाललाय थेट फार्म हाऊस मध्ये 6 धाब्यांसाठी. षटकार. प्रकाशच्या बॅटमधून आक्रमकता त्याची आपण त्या ठिकाणी पाहिली. काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. पहिल्याच बॉलला फेस करत असताना त्याने आक्रमण केलं. षटकार आला आणि त्या षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. सव्वीस धावा आहेत त्या 10 पलकावरती. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचल ते. चला सर्व आपण पाहतोय या ठिकाणी रन्स काउंट केल्यानंतर सगळ्या गोष्टीमध्ये बदल घडवलं आमचे स्कोरर मित्र निशांत बागडे यांनी. चांगले ऑपरेटर आहेत ते. काही चुका खऱ्या अर्थानं माणसाकडून होतात आणि चुकतो तो माणूस आणि चुकीतून शिकतो तो देखील माणूसच. आणि त्याकरता आपण पाहतोय अगदी काही क्षणातच 1 मिनिटाच्या अवधीच्या आतमध्ये मित्रमंडळी त्यांनी त्यांचं स्कोरबोर्ड सुधारलं. आणि आपण पाहतोय की 26 धावा 10 पलकावरती सध्याच्या घडीला आहेत. 4 विकेट गमावल्यात. दर्श 11 सुधागड या टीमनं. प्रकाश पारधी हा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता गोलंदाज 10 पलकावरती या ठिकाणी अंकुश लगावतील की त्या विपरीत आपण पाहतोय की अंकुश आक्रमण करून या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या करेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर अर्धी लढाई जिंकलेली आहे दर्श 11 सुधागड या टीमनं. आणि आता नवीन फलंदाज अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितीन आणि अंकुशला आता चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 26 धावा 10 पलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. ड्रोन व्ह्यू आपण त्या ठिकाणी पाहतोय. खेळपट्टी तदनंतर संपूर्ण मैदान. यावेळेस पंचांकडे अपील मागितली जाते परंतु पंचांनी ती दात फेटाळली आहे. नॉट आउट दर्शवलं आणि आपण त्या ठिकाणी पाहतोय लेग बाय स्वरूपात ही एक सिंगल मिळेल. धावली नाही का? ओके. या ठिकाणी आपण पाहतोय की 10 पलक
स्थिरावेल ते 26 या धावसंख्येवरती. हा डॉट बॉल येतोय या ठिकाणी. आम्ही देखील मंत्रमुग्ध या ठिकाणी होतोय. द्रोण जसं जसं अगदी आकाशाची उंच भरारी घेतोय ना, तसं तसं व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात. या एकीकडे आपण पाहतो रिव्हर पाहतोय, नदी पाहतोय, तदनंतर एका एका बाजूला फार्म हाऊस, पलीकडच्या बाजूवरती आपण पाहतोय मुंबई पुन्हा जुना मुंबई पुन्हा हवे पाहतोय. आणि तदनंतर भव्य स्वागत केलं फलंदाज अंकुशनं. 2 चेंडू तो जरूर डॉट केला, परंतु तदनंतर स्वतःला सिद्ध करत गणेशच्या अगेन्स्ट ठोकलाय हा षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 32 या धावसंख्येवरती. 2-3 मोठ्या पटक्यांची गरज आहे. इथून हा सामना जिंकण्यासाठी 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारे शेवटचे आता 18 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. काउंटर अटॅक राहिला सुरुवातीपासून. जबरदस्त बॅटिंग राहिलेली आहे. दर्श 11 सुधागड, दर्श 11 सुधागड टीमची. तर डीजेची देखील भरपूर चांगली साथ आपल्याला राहिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी त्यांच्या माध्यमातून वेगवेगळी गीतं या ठिकाणी वाजवली जात आहेत. कधी आपण पाहिलं तर लोकगीतं त्यांनी वाजवली. यावेळेस पंचांनी बोट आकाशाकडे केलं. महत्वाची विकेट. फलंदाज नितीन या चेंडूवरती होईल बाद. लोकगीतं त्यांनी वाजवली. तदनंतर आपण पाहतोय की याच ठिकाणी आई एकविरा यांच्यावरती गीतं म्हणजे भक्तिगीतं देखील त्यांच्या माध्यमातून वाजवली गेली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांवरती गीतं या ठिकाणी वाजवण्यात आली. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा घवघवीत यश मिळवणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या स्पर्धेचं देखील टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी ऐकलं. आणि तदनंतर आपण पाहतोय डीजे मास्टरचं देखील कौतुक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. देवेंद्र डीजे पंच 32 धावा धावफलकावरती आहेत. विकेट 5 विकेट गमावल्यात. 5 विकेट गमावल्यात. उर्वरित अजूनही आपण पाहतोय की शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 17 आणि विजयासाठी गरज आहे ती 15 धावसंख्येची. 17 चेंडू आणि 15 धावसंख्येचं समीकरण आता येऊन ठेपलंय. आज संपूर्ण दिवसभरात द्रोणची सेवा आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी केली आहे, अमित मयेकर सर यांचं देखील कौतुक आपण केलं पाहिजे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु जसा खऱ्या अर्थानं एसटी रक्षक स्किट झाला तिथून आपण पाहतोय धावा येत असताना 16 बॉलमध्ये आता 13 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. एक एक धाव या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण आहे. एकात 2 चेंडू निर्धाव, एकात 2 चेंडूवरती इथून पुढे विकेट आल्या तर मॅचमध्ये देखील मजा येईल. दर्श 11 सुधागड संघ अगदी विजयाचे द्वार त्याने खुले केलेत. नवसंजीवनी देणारी फटकेबाजी त्यांच्या फलंदाजानं केली. सुरुवातीपासून आक्रमक ते राहिले आणि अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. या झटपट क्रिकेटमध्ये आक्रमणाशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे आणि त्याच आक्रमणाला सुरुवात करत हा सामना अगदी सोपा करून ठेवलाय. पटका यावेळेस बसलाय, पटका यावेळेस बसलाय. सर्व काही जरी सुरळीत असलं ना तरी मध्येच हा वेडेपणा पाहायला मिळाला. महत्त्वाची विकेट गमावली. 6व्या क्रमांकावरची विकेट गमावली जाते 34 या धावसंख्येवरती. 15 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे.
आयोजन केलं होतं या आयोजनकर्त्यानं आणि तदनंतर 4थ्या पर्वामध्ये आपण त्यांना या ठिकाणी पाहतोय आणि खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. या आयोजकांचं जेवढं आपण कौतुक करू ना तितकं कमी आहे. बोला तयार आहे. पुन्हा एकदा पंचांनी बोट उंच केलं. महत्वाची विकेट, कहाणी में ट्विस्ट. फलंदाज या ठिकाणी 7व्या क्रमांकावरचा दर्श 11 सुधागड टीमला मिळतोय हा मोठा धक्का. आता 13 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज रोहित असला आणि चांगली गोलंदाजी त्याला आता इथून पुढे करावी लागेल. टॅपिंग क्रिकेट धाव घेणं देखील आता थोडंसं कठीण बनलंय. शेवटचा हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट बॉल येईल. शेवटचे आता 13 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. मायूस मत वो बंदे ये तेरा वजूद नहीं, तू ओ कर सकता है जो किसी ने आज तक सोचा तक नहीं. आणि या मॅचमध्ये खरोखर चांगली गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी रोहिदाची. 13 बॉलमध्ये आता 13 धावसंख्येची गरज. रन बॉल मॅच. झेल खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मधील आणि झेल ड्रॉप. आज झेल नाही मित्रा, आज झेल नाही मित्रा. ही मॅच तू सोडली आहे. झेलला कॅरी करता आलं पाहिजे होतं. जरूर एक धाव या चेंडूवरती मिळेल, परंतु फलंदाज देखील या ठिकाणी धावचीत स्वरूपात त्या ठिकाणी बाद होईल आणि 8व्या क्रमांकावरचा मोठा धक्का मिळतोय. मॅच मध्ये आता मजा पाहायला मिळेल. शेवटचे 12 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. हो, और वो मॅच भी क्या जिसमें टक्कर ना हो. आणि टक्कर भरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. असं म्हटलं जातं की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पलटवार व्हायला जास्त वेळ लागत नाही, कारण क्रिकेट असा खेळ आहे ना, विविध रंग उधलवणारा हा क्रिकेटचा खेळ सातत्यपूर्वक आपण पाहिला आहे. कधी कधी 12मध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग, 40 धावसंख्येचा पाठलाग, 50 धावसंख्येचा पाठलाग होताना आपण पाहिलंय. पण कधी कधी असं होतं ना, 12मध्ये 12, 6मध्ये 6, 6मध्ये 3, 6मध्ये 2 या धावसंख्येचं पाठलाग करणं ना थोडंसं कठीण बनतं. आता येणारे शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 12 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. रन बॉलची मॅच. रन बॉलची ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. गणेश जो गोलंदाज होताना प्रामुख्याचा, खऱ्या अर्थानं दर्श 11 सुधागड टीमचा, खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये तो 12th मॅन होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय 2 मॅचमध्ये काय अफलातून गोलंदाजी या गोलंदाजानं केलेली आहे. एका मॅचमध्ये तब्बल 4 विकेट त्यानं पटकावल्या, 8 धावा देत आणि तीच कमालीची गोलंदाजी विजयाचे द्वार त्याने खुले केले होते. या मॅचमध्ये देखील तशी गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. अप्रतिम कामगिरी आणि भरपूर चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते. ड्रोन व्ह्यू आपण सातत्यपूर्वक हे उल्लेख करतोय. हे कला कौशल्य आहे खऱ्या अर्थानं मयेकर सर यांच्याकडे, कारण की सातत्यपूर्वक आपण पाहतो ना की प्रत्येक क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही समाविष्ट व्हाल ना, त्या क्षेत्रामध्ये तुमची छबी उमटली पाहिजे, असं कार्य तुम्ही केलं पाहिजे आणि ते कार्य खऱ्या अर्थानं मयेकर सर या ठिकाणी करतायत.
खूप चांगलं छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी टिपलं जात आहे. ड्रोन व्ह्यू आपण या ठिकाणी पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून KTC लाईव्ह टीम आणि त्यांच्या वाहिनीवरती जो ड्रोन व्ह्यू आपण त्या ठिकाणी पाहतोय. अगदी अलीकडच्या बाजूला नदी आहे, पलीकडच्या बाजूला फार्म हाऊस आहे, त्याच्या पलीकडे आपण पाहिलं सिमरन मोटरचं टाटा आपण पाहतो की मारुती सुझुकीचं जे शोरूम आहे आणि त्याच लगत असणारं मुंबई पुणा जुना महामार्ग आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि खऱ्या सातत्यपूर्वक आपण पाहिलं तर हे मैदान ऐतिहासिक राहिलं आहे. बऱ्याचशा स्पर्धा या सीझनमध्ये या मैदानावरती पार पाडल्या गेल्यात. ही विकेट अगदी फलंदाजांच्या प्रेमात पडणारी आहे, परंतु तितकीच गोलंदाजांच्या देखील प्रेमात पडली आहे. 12 बॉल आणि आता 12 धावसंख्येची विजयासाठी गरज. दर्श 11 सुधागड जिंकेल की भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी संघ या मॅचमध्ये मजल मारेल हे सांगणं अजूनही कठीण. संपूर्ण मी तर म्हणेन खालापूर चौक विभागामधील हे असं एकच मैदान आता शिल्लक राहिलं आहे, कांड्रोलीकरांचं हे भव्य दिव्य मैदान. झेलला पकडला आणि 9वी महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. 11 बॉलमध्ये आता 12 धावसंख्येची गरज. प्रेक्षक खऱ्या अर्थानं निशांत बागडे आपण पाहिलं ना तर प्रेक्षक अर्धे घरी गेले, परंतु घरी गेलेल्या प्रेक्षकांना आहे ना आता आश्चर्याचा धक्का मिळेल. बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं असेल, काही TV बंद केले असतील, त्यांना माहिती आहे की आता दर्श 11 सुधागड संघ ही मॅच जिंकलायच. ज्या ठिकाणी 18 मध्ये आपण पाहिलं 15 धावसंख्येची गरज होती, 24 मध्ये 20 धावसंख्येची गरज होती. मग अशा परिस्थिती प्रत्येक आपण पाहतोय की माध्यमातून बघत असेल त्यांना सहजरित्या दर्श 11 सुधागड संघ जिंकेल, परंतु तसं नाही. क्रिकेटमध्ये पलटवार व्हायला टाईम लागत नाही. जसा पत्त्याचा बंगला जसा कोसळतो ना तशी ही मॅच या ठिकाणी कोसळताना, तशा विकेट कोसळताना आपण त्या ठिकाणी पाहिल्यात. 11 मध्ये आता 12 धावसंख्येची गरज आहे. नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये देत असताना हे सगळे खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. प्रयत्नांची परिकाष्ठा. गेम प्लॅनिंग चांगलं होतं आणि खऱ्या अर्थानं तेच गेम प्लॅनिंग चांगलं ठरवलं जात आहे. यावेळेस खऱ्या अर्थानं झेलपर्यंत पोहोचले होते, ड्राईव्ह लगावलं होतं. ॲक्शन रिप्लेमध्ये जरूर आपण या ठिकाणी पाहू. 100% योगदान, 100% मी तर म्हणेन एफर्ट दाखवले होते क्षेत्ररक्षकानं. बराचसा दूरवरचा अंतर कापत तो चेंडूपर्यंत आला होता, ड्राईव्ह लगावलं होतं, परंतु तदनंतर चेंडू हातामधून निसटला. आणि आपण पाहतोय की चांगलं क्षेत्ररक्षण, लाजबाब कामगिरी आपण त्या ठिकाणी पाहिली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धाव मिळेल केवळ एक. एकेरी धावेच्या मदतीने समीकरण आता बदलेल. शेवटचे येणारे निर्णायक 10 बॉल आणि 11 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज. थ्रिलर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. बॉल होते तयार आहे. फटका फसलाय, फटका फसेल आणि झेल ड्रॉप. गणेश कडून ही अपेक्षा नव्हती या मॅचमध्ये. या मॅचमध्ये जर जिंकायचं होतं तर हे झेल कॅरी करणं फार महत्त्वपूर्ण. महत्त्वाच्या क्षणाला, मोक्याच्या क्षणाला अगदी झेल ड्रॉप झालं आणि इथून पुढे आता शेवटचे 9 बॉल आणि धावा मिळाल्या या चेंडूवरती एकूणच 2, म्हणजे 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची विजयासाठी गरज. रायगड प्रीमियर लीगचा हा थरार, आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटची एक विकेट आता या ठिकाणी बाकी आहे. हे झेल नाही तर खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा खेळ आता तुम्हाला सोडावा लागेल. गणेश, एक झेल क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असतंय. ही खऱ्या अर्थानं कॅच नाही तर ही मॅच आता तुम्हाला सोडावी लागेल. 9 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. स्विच हिटचा हा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल सुटल्यानंतर अगदी जखमेवरती मीठ चोलतोय फलंदाज रमेश आणि त्याच्या बॅटमधून आलेला चौकार. 8 बॉल 5 धावसंख्येची गरज. आता जे बसले होते ते उठले. आता मयूर, तानाजी, अंकुश ते बसले होते, शांतपणे बसले होते. त्यांना माहिती होतं की हा सामना आपण सहजरित्या जिंकू, पण क्रिकेटमध्ये सहज काहीच जिंकता येत नाही. जोपर्यंत तुमचे प्रयत्न शर्तीचे नसतील ना, जोपर्यंत तुमचा संघर्ष जर तुमचा चांगला नसेल तर तुम्हाला मॅच गमावावी लागली असती.
8 चेंडूमध्ये आता 5 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय युवराजला. युवराज बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि ऑन 8 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. बॉल तयार आहे युवराज आणि हा विजयी षटकार. एक झेल आज रात्रभर गणेशला झोपून देणार नाही. झेल ड्रॉप झाला आणि तिथून आपण पाहतोय एक षटकार आला, एक चौकार आला, एक षटकार आला आणि हा सामना जिंकलाय दर्श 11 सुधागड टीमनं. आभार तुम्ही मानले पाहिजेत की त्यांनी जेल सोडला आणि तदनंतर आपण पाहतोय की या सामन्यामध्ये शिरकाव केलं. दर्श 11 सुधागड या टीमनं मॅचमध्ये होत असतं, छोटमोठ्या चुका होतात, परंतु छोटमोठ्या चुका अगदी छोटमोठ्या चुकाच खऱ्या अर्थानं मॅचमधून बाहेर सोडत असतात आणि ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि त्याच छोट्या चुकांमधून आता छोट मोठे गार केले.